सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 16 दिवस पूर्ण होत आहेत. हे कुटुंब आहे त्यांचं, त्यांचे बंधू आहेत संतोष यांचे. धनंजय देशमुख हतबल झालेले आहेत, निराश झालेले आहेत. आरोपी कधी अटक होतील याची आस त्यांना आहे. संवाद करण्याचा प्रयत्न करतोय. आरोपी कधी अटक होतील, काय अपेक्षा आहे? आज संध्याकाळपर्यंत होतील अटक असं मला अपेक्षा आहे. व्हायला पाहिजेत अटक आज. मात्र 15 दिवस झालं तुम्ही तर एखादे उपोषण करत्यासारखं बसताय. अनेक लोक येत आहेत, संवाद साधतायत, तुमचं सांत्वन करतायत. आधार मिळतो? नक्कीच आधार मिळतोय त्याच्यावर, तर नाही तर दुसरं काय. आपण आशेवर बसलेलो आहे. आपण पहिल्या दिवसापासून न्याय मागतोय आणि जे लोक येत आहेत ते सुद्धा आपल्यासाठी न्यायाचीच बाजू मांडतायत. न्याय मिळाला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांचे एकच मत आहे. मात्र गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. मुख्य आरोपी 2 आरोपी अटक झाले. तुमच्याही कानावर चर्चा आली असेल. ते अधिकृत त्यांनी सांगितलं, SP साहेबांना सांगेपर्यंत आपण कसं म्हणू शकणार आहेत की कोणी पकडलंय किंवा नाही पकडलं. ते त्यांनी सांगावं लागेल ना आपल्याला की पकडलेत म्हणून, किंवा ते लपणारी गोष्ट थोडीच आहे. लगेच ते पेपर म्हणजे सोशल मीडियात लगेच येईल तो विषय. फक्त चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे. त्यांना कुठपर्यंत त्यांनी तपास केलाय, हाती लागणार असतील कदाचित, किंवा काही झालं असेल त्या हिशोबाने चर्चा असेल. पण संध्याकाळपर्यंत अटक व्हायला पाहिजेत. 28 तारखेला मोर्चा निघतोय. तो मोर्चा थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर जातोय. पहिलाच असा मोर्चा आहे तो SPंच्या कार्यालयावर जातोय. लोकांनी भावना एवढ्या व्यक्त केल्यात, एवढी हळहळ झाली सगळ्या अगोदर गावात, जिल्ह्यात, तालुक्यात, सगळे राज्यभर, किंवा जे कोणी ह्या समाजातले सगळे माणसं आहेत, जे सगळे लोक आहेत, ज्यांना ही घटना कळली, ज्यांनी समजून घेतली, त्यांना खूप भयानक त्यांच्या भावना आहेत. आणि त्याचा कुठंतरी आवाज उठवण्यासाठी, त्या भावना कळण्यासाठी हा निर्णय असेल. वैभवीचं काल भाषण झालं. TV9 मराठीनं ते भाषण पूर्ण दाखवलंय. एक हार्ट फील करणारं ते भाषण ठरलंय. कुठंतरी ती बोलते की मी दहशतीत आहे, माझं कुटुंब दहशतीत आहे. आताही तुम्हाला भीती वाटते? आताही तुम्ही दहशतीत आहात? ते लेकर आहेत ना साहेब, लहान आहेत. त्यांना अजून काही माहिती आहे का बाहेरचं? एवढे मोठे 15-20 वर्ष समाजात राहणारा माणूस, त्यांचं हे यांनी असं वाटोळं केलं तर ते लेकर आहेत, त्यांना भीती वाटणं साहजिक आहे ना. आपण जरी धीर दिला तरी त्यांना समजून घेणं पण खूप कठीण आहे ना. त्यांनी समजणं स्वतःला खूप कठीण गोष्ट आहे ना ती. म्हणून तिनं तसं आवाहन केलं सगळ्यांना की सगळे सोबत, माझ्यासोबत येऊन सगळे माझ्या वडिलांना न्याय द्या, असं तिनं आवाहन केलं कालच्या बैठकीत. या सगळ्या घटनेला अनुसरून पोलीस संरक्षणाची कुठेतरी मागणी करता? बघू आता काय, म्हणजे त्याच्यावर काही विचार नाही केला. कारण इथं जे लोक आहेत येणारे, जे स्नेही आहेत सगळे येणारे, जे आधार देणारे, ते दिवसभर येत राहतात. ते रात्री पण 11-12 वाजेपर्यंत ते लोक येत राहतात. त्याच्यामुळे त्या कुटुंबात कुठंतरी सगळे लोक येतात म्हणून ह्या गोष्टीची जाणीव होत नाही. पण समजा आपल्याला लागली गोष्ट ती, तर आपण मागणी करूयात. मध्यंतरी तुम्ही 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला, सरकारनं लगेच ठोस पावलं उचलली. पुन्हा तुम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला, पुन्हा नवीन SP आले. पुन्हा आता किती दिवसाचा अल्टिमेटम असेल आरोपींना अटक करण्यासाठी? अल्टिमेटम हा शब्दच काढून टाकायला पाहिजे. त्यांनी सगळे जेरबंद करून त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे, असं मला तर वाटतं. हे अल्टिमेटम हा विषय असा आहे की ही आशा आहे. म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला एवढं गांभीर्याने घ्यायला पाहिजे की हे सगळे जेरबंद करून टाकायला पाहिजेत पटकन. संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. सर्वात एक सुंदर शब्द त्यांनी वापरलाय, अल्टिमेटम नावाचा हा शब्द डिलीट केला पाहिजे. ती आस आणि आशा देणारा तो शब्द आहे. त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करा आणि तरच मग आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. धनंजय देशमुख हे बोलून दाखवताना पाहायला मिळतात. आता बीड पोलीस नेमकं कुठल्या भूमिकेत आहेत? CID कुठल्या भूमिकेत आहे? SIT काय करते? हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी आजही या कुटुंबाला आरोपी लवकर अटक होतील अशी अपेक्षा या सिस्टीम कडून आहे.
कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.